इचलकरंजी शहरातील सांगली नाका परिसरात घडलेल्या जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने 4 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी बाजू मांडली। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दावणे यांच्या दुचाकीला 2 युवकांच्या दुचाकीचा किरकोळ स्पर्श झाला होता। त्याबाबत विचारणा केल्यानंतर वाद निर्माण झाला। फिर्यादींच्या तक्रारीनुसार संबंधित युवकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली। यानंतर हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादींचे नातेवाईक इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियम परिसरात गेले असता तेथे उपस्थित असलेल्या अन्य 2 युवकांनीही खुर्ची व खोऱ्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी अजित उर्फ चिम्या राजेंद्र एडके यांच्यासह 4 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून प्रकरण न्यायालयात सादर केले। सुनावणी दरम्यान फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले, मात्र त्यांच्या साक्षीमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या। आरोपी विरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होऊ शकले नाहीत, असा मुद्दा ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडला। न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीतील तफावत आणि आरोपी विरुद्ध ठोस पुरावा नसल्याचे नमूद करत 4ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे।